विशेष सीबीआय कोर्टाकडून छोटा राजन दोषी असल्याचं आढळून आलेलं आहे। हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणी छोटा राजन दोषी असल्याचं आता आढळून आलेले। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, काय अधिकचे अपडेट? नक्कीच आताच काही वेळापूर्वी सीबीआयच्या विशेष कोर्टाने गँगस्टर छोटा राजनला जया शेट्टी हत्या प्रकरणामध्ये दोषी ठरवलं आहे। 2012 साली हत्या झाली होती। छोटा राजनला अशी भीती होती की जया शेट्टी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या मदतीने त्याचा एन्काउंटर करू शकतो, म्हणून जया शेट्टी यांची हत्या करण्यात आली होती। आता जवळपास 12 वर्षांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये निकाल आला असून छोटा राजन याला दोषी ठरवण्यात आलेला आहे। नेमकं संपूर्ण प्रकरण काय, थोडं विस्तृत सांगणार? 2012 साली जया शेट्टी यांची हत्या झाली होती। हॉटेल व्यावसायिक ते होते आणि असा आरोप छोटा राजनवर होता की त्याला भीती होती की जया शेट्टी हे प्रदीप शर्मा यांच्या मदतीने त्याचा एन्काउंटर करू शकतात आणि याच भीतीपोटी छोटा राजनने जया शेट्टी यांची हत्या केली होती। 2012 साली संपूर्ण हत्या झाली होती आणि आता या प्रकरणामध्ये छोटा राजनला दोषी ठरवण्यात आलं। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर विशेष सीबीआय कोर्टाकडून छोटा राजन दोषी असल्याचं आढळून आलेलं आहे। हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या प्रकरणी आता छोटा राजन दोषी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे।